चला काय आहे की रमाई घरकुल योजना एससी समाजासाठी बुद्ध समाजासाठी हे खूप एक चांगली स्कीम आहे की ज्याच्यामुळे गोरगरीब जे एससी समाजातले लोक आहे त्यांना आपल्या हक्काचा घर मिळावं यासाठी ही स्कीम सुरू करण्यात आली होती। मागच्या 2-3 वर्षामध्ये या स्कीम कशा प्रकारे महानगरपालिकामध्ये राबवण्यात येत आहे त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे। कोट्यवधी रुपये कशा प्रकारे त्याची लूट होत आहे, जे गोरगरीब एससी समाजातले बुद्धिस्ट समाजातले लोकांना जे पैसा मिळाला पाहिजे घर बांधण्यासाठी ते एजंट्स आणि महानगरपालिकेचे काही अधिकारी आणि कर्मचारी हे संगनमत करून कशा प्रकारे बोगस फाइल्सच्या आधारावर हे पैसा त्या एजंट्सच्या अकाउंटवर ट्रान्सफर करत आहे याचा सविस्तर जे डिटेल्स आहे मी घेतलेले आहे। माझ्याकडे खूप सारे पुरावे आहे आणि मी आज अधिकाऱ्यांना सांगितलं की मी तुम्हाला लिस्ट देणार की कशा प्रकारे बोगस अकाउंट्सवर हे पैसा ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये एजंट्स कोण आहे तर एजंट्स याच समाजाचे जे आपल्याला स्वतःला मोठे मोठे पुढारी म्हणणारे लोक आहे, जे आपल्याला स्वतःला पार्टीचे खूप आपले समाजाचे नेते म्हणणारे लोक आहे, हेच एजंट झालेले आहे। माझी अपेक्षा हे आहे की हे गोरगरीब लोकांना त्यांना हक्काचा घर आयुष्यामध्ये मिळणार नाही जोपर्यंत अशा प्रकारचे एजंट्स दलाल आणि महानगरपालिकाचे काही अधिकारी आणि कर्मचारी याच्यामध्ये सामील आहे। आता एक फक्त मी आपल्याला सविस्तर जे जे माझ्याकडे पुरावे आहे त्याच्या बाबतीत मी आपल्याला डॉक्युमेंट सहित हे सगळं प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी देणार आहे। फक्त तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जेव्हा हे आपल्याला फाइल्स तयार करण्यात येतं की कोण कोण बेनिफिशरीज आहे, कुणाला हे पैसे मिळायला पाहिजे, त्याच्यासाठी महानगरपालिकाने एक टेंडर काढलं की आपल्याला एक एजन्सी मार्फत हे सगळं करायचं आहे। ते एजन्सी नेमणुकीसाठी टेंडर काढण्यात आले। टेंडर होता 25 लाख रुपयाचा हे सगळं काम करण्यासाठी। 4 लोकांनी टेंडर भरले की आम्ही हे काम करतो आणि ज्यांना देण्यात आलेला आहे ते समाजाचे मोठे नेते आहे अशा वावरणारे जे लोक आहे, त्यांनी हे टेंडर त्यांना कोणत्या आधारावर दिले, जगात पूर्ण जगामध्ये असा उदाहरण असणार आहे की 90% बिलो ज्यांनी टेंडर भरलेला आहे त्यांना ते टेंडर देण्यात आलेलं आहे। मी म्हटलं की कोणत्या आधारावर 90% बिलो कोण असं देणार आहे की 10% मध्ये मी काम करणार आहे। तर अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की नाही, आम्ही सविस्तर त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की हो हे ते आमच्या समाजाचं आहे म्हणून आम्ही हे काम करायला तयार आहे। 10% मध्ये ते काम करणाऱ्या एजन्सीला देण्यात आलेलं आहे। आता ते काम कोण करत आहे ते या शहरातले 2 एक्स कॉर्पोरेटर्स आहे, ते हे सगळं काम करत आहे। आणि बोगस फाइल्स कशा प्रकारे कोणत्या दुसऱ्या शहरामध्ये राहणारा माणूस त्याचा ऍड्रेस इथे दाखवण्यात आलेला आहे। एक परिवारातले 4 लोकांना ते अलॉट करण्यात आलेलं आहे। एक परिवारातले 4 एका घरामध्ये राहणारे 4 लोकांना पतीला वेगळं पत्नीला वेगळं, म्हणजे जे सगळे आपले नातेवाईक मित्र आहे त्याची एक गँग झालेली आहे, मोठी गँग झालेली आहे। आणि हे गँग हे रमाई घरकुल योजना, रमाई कुणाचं नाव आहे त्यांना हे पण लाज वाटत नाही आहे की जे रमाई आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली स्कीम आहे त्याच्यामध्ये त्या समाजाचे मोठे पुढारी कशा प्रकारे गोरगरिबांचा लूट करत आहे आणि त्यांच्या समाजाचे गोरगरीब लोकांच्या हक्काचा जे पैसा आहे ते पैसा आपल्या खिशात कशा टाकत आहे याचे सगळे पुरावे आहे। सी चालवणारे जे आहे एजन्सी, म्हणजे एक एजन्सी त्यांनी जे दिलेली आहे 90% बिलो
90% बिलो आधारावर त्यांनी जे एजन्सी अधिकाऱ्यांना भेटला नेमकं काय त्यांच्याशी बोलणं झालं ते थोडं. नाही, मी त्यांना प्रश्न विचारलं की आपल्याकडे काय नियमावली आहे की ज्याच्या आधारावर तुम्ही हे पैसे रिलीज करत आहे. ऑलरेडी त्यांनी पहिला टप्पा जे आहे ते रिलीज केलेला आहे. दुसरा टप्पा आता रिलीज होणार आहे. तर जे पहिला टप्पा रिलीज झालेला आहे त्याची प्रक्रिया काय आहे, प्रोसेस काय आहे हे मला समजावून सांगा. आणि त्यांनी जे पुस्तक मध्ये लिहिलेलं आहे ते सगळं सांगितलेलं आहे. आता मी म्हटलं की तुम्ही पैसे जेव्हा देणार होते तर हे चौकशी केली होती का की त्यांनी कशा प्रकारचे बोगस डॉक्युमेंट्स तयार केलेले आहे. माझ्याकडे सगळं बोगस डॉक्युमेंट्स आहे. ऐका ना, तुम्ही आता अधिकाऱ्याला जे सांगितलं नेमकं हे सगळं तुम्ही कोडवर्ड मध्ये सांगताय, नेमकं हे प्रकरण काय ते तरी आम्हाला कळू द्या. का आज सांगणार नाहीत का नंतर सांगणार? नाही, मी काय आहे, मी आपल्याला मी जसं आदरणीय संजय शिरसाट साहेबांच्या प्रकरणामध्ये कुणालाही चॅलेंज करण्याची आवश्यकता झाली नाही होती. इतकं सविस्तर डॉक्युमेंट्स मी दिलं होतं. त्याच आधारावर मी आपल्याला सगळं डॉक्युमेंट सहित हे सगळं देणार आहे. मी आज कशासाठी आलं की रमाई घरकुल योजनेची प्रक्रिया राबवताना जे प्रोसेस आहे, आपण पैसे वाटप करताना ते प्रोसेस कशा प्रकारे आहे, मग ते रमाई घरकुल योजनाचे जे अधिकारी कर्मचारी तिथे काम करतं ते रणजित पाटील साहेबांनी त्यांना सगळ्यांना बोलवले होते आणि त्यांच्या समोरच आम्ही चर्चा केली की हे जे तुम्ही करत आहे हे नियमाप्रमाणे आहे का. तर त्यांनी मान्य केली की नाही, तसं नको करायला पाहिजे होतं. मग तसं नको करायला पाहिजे होतं, मग कोणत्या आधारावर हे पैसे रिलीज करण्यात आलेले आहे हे सगळं जे आहे ना मी आपल्याला सविस्तर डिटेल्स मध्ये बघा. 2010 पासून ते हे स्कीम सुरू करण्यात आलेली आहे. 2010 ते 2020 पर्यंत महानगरपालिकेने रमाई घरकुल योजनावर किती पैसे काढलेले आहे, किती लोकांना दिलेले आहे, मागच्या 4 वर्षामध्ये ते किती पटीने वाढलेले आहे. जेव्हा त्यांना हे कळलं की बाबा याच्यामध्ये आपल्याला काही जास्त आवश्यकता नाही आहे करण्यासाठी, कारण आपल्याला काय आहे, बोगस आपल्याला आधार कार्ड, बोगस टॅक्स रिसीट, बोगस 100 रुपयेचा डॉक्युमेंटवर आपल्याला फक्त एक एफिडेव्हिट द्यायचं असतं आणि त्या आधारावर आपल्याला 2.5 लाख रुपये. हे जे मोठे मोठे पुढारी आता शहरामध्ये फिरत आहे मोठे मोठे गाड्या घेऊन, मी आपल्याला सांगतो की हे सगळं डॉक्युमेंट्स मी ऑलरेडी जे आहे हे आपला इन्व्हर्ट जे केलेलं आहे. हे इतके सारे इन्व्हर्ट कुठले आहे तर हर्षदीप कांबळे साहेब जे सेक्रेटरी आहे त्यांना पाठवलेलं आहे. ओमप्रकाश बकोरिया साहेब जे कमिशनर आहेत त्यांना पाठवलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठवलेलं आहे. इकडचे डिव्हिजनल कमिशनर, इकडचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर, इकडचे म्युन्सिपल कमिशनर हे सगळ्यांना पाठवलेलं आहे. आता जे सविस्तर मी आपल्याला डॉक्युमेंट्स देणार आहे त्याच्यानंतर ज्या प्रकारे मी सीबीआयच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, मी अँटी करप्शन ब्युरोच्या डायरेक्टर जनरल महाराष्ट्र त्यांच्याकडे मी स्वतः जाऊन हे सगळं दिलं होतं. त्याच धर्तीवर मी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनला हे सगळं पाठवणार आहे की मागच्या 4 वर्षामध्ये किती कोटी रुपये, आता 30 कोटी रुपये आलेले आहेत त्यांच्याकडे, आणि 30 कोटी रुपयांचा ते विल्हेवाट कशा करायचे आहे ते अधिकाऱ्यांवर खूप प्रेशर आहे की लवकरात लवकर ते डिस्बर्स करा. ते 30 कोटी रुपये आत्ताचे आलेले आहे. म्हणजे मला असं वाटतं की किती एक 100 कोटी रुपयांचा हे फ्रॉड आहे आणि ज्याच्यामुळे गोर गरीब SC समाजातले जे लोक आहे ज्यांच्या हक्काचा पैसा आहे, त्यांच्या हक्काचा घर व्हायला पाहिजे होतं, ते आज होत नाही फक्त या पुढाऱ्यामुळे. मी म्हटलं मी तुम्हाला हे काही उदाहरण म्हणून दिलं तर तुम्ही फक्त त्याच्या बाबतीत हे करणार आहे की नाही आम्ही त्याची दुरुस्ती केलेली आहे. तुम्ही आता सगळं फाईल्स याची तपासा तर तुम्हाला कळेल, आणि तुम्हाला त्याच्यानंतरही नाही कळलं तर मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारचे हे रॅकेट आता सध्या महानगरपालिकामध्ये कार्यरत आहे. सगळ्यांच्या पैसे ठरलेले आहे की महानगरपालिकाच्या या अधिकाऱ्याला इतके टक्के द्यायचे आहे, या इंजिनियरला इतके टक्के द्यायचे आहे, आणि काही नेते मंडळी जे आहे त्यांचा सगळ्यांचा हिशोब ठरलेला आहे. तुम्ही एक फक्त उदाहरण म्हणून हे घ्या की 2.5 लाख. आता माझ्याकडे असे डॉक्युमेंट्स आहे की एका नेत्यांनी 500 फाईल्स तयार केलेले आहे बोगस. 500 फाईल्स इंटू 250 म्हणजे 2.5 लाख रुपये मल्टिप्लाय करा किती होतं.
तर असे किती गोरगरीब लोकांच्या हक्काचे पैसे तुम्ही आपल्या खिशात टाकत आहे आणि कशा प्रकारे हे सगळं नियमांचं उल्लंघन झालेलं आहे. मी काही त्यांच्याकडून माहिती मागितलेली आहे. बहुतेक 1-2 दिवसामध्ये ते मला लिखित मध्ये देतील आणि त्याच्यानंतर मी आपल्याला हे सगळे पुरावे देणार आहे. तुम्ही आरोप केला आहे की सर- 2 नगरसेवक हे सर्व